कुख्यात डॉन अबू सालेमला नाशिक रोड जेलमधून मध्यरात्री हलवलं। कडेकोट बंदोबस्तात भारतातल्या मोठ्या शहराकडे ट्रेनने नेलं। उद्या महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर केले जाणार। महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा। सूत्रांची माहिती, काँग्रेस ठाकरे गटानं 100 तर पवार गट 80 जागा लढवण्याबाबत चर्चा। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस पूजा खेडकर दोषी, प्रशिक्षणार्थी पद रद्द। यूपीएससीची कारवाई, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यावर आजीवन बंदी। आज अटकपूर्व जामिनावर सुनावणी। राज्यातल्या शाळांची आजपासून झाडाझडती। विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांतर्गत विशेष मोहीम। 1ली ते 12वीच्या शाळांमधल्या सुविधा तपासणी। पुढचे 3 दिवस पावसाचे। किनारपट्टी घाटमाथा विदर्भात पावसाचा जोर। कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट। वायनाडमध्ये निसर्गाचा प्रकोप। भूस्खलनातल्या मृतांचा आकडा 176 वर। शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती। राहुल आणि प्रियांका गांधी आज पाहणी करणार। सायन रेल्वे उड्डाणपूल मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद। पूल नव्याने बांधण्यासाठी किमान 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता। वाहतूक दुसरीकडे वळवली। आणि कोल्हापूरचा स्वप्नील कुसरे नेमबाजी स्पर्धेत ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये दुपारी 1 वाजता होणार स्पर्धा। भारताला 3ऱ्या पदकाची अपेक्षा।